व्यासपीठ, सावंतसाहेब, रोकडे साहेब, इतर पत्रकार, समोर बसलेले सगळे पत्रकार, विद्यार्थी, टीचर्स, मी तुमचे मनापासून आभार मानतो. या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी उद्योजक आहे, बिल्डर आहे, सोशल ॲक्टिव्हिटीज आहे, हॉटेलियर आहे. रोकडे साहेबांची आमची ओळख 20 वर्षापासून आहे. मी खूप पत्रकार बघितले, न्यूज चॅनलवाले बघितले, पण त्यांच्यासारखा माणूस मी बघितला नाही. 20 वर्ष झाली, पण कधीही मला त्यांनी असं डिमांड केला नाही की मला लेख लिहायचे पैसे दे, की मला अशी मदत कर, तशी मदत कर, काही मागितलेलं नाही. मी सेंट जोसेफ कॉलेज सप्पा इथे 10 वर्ष चेअरमन होतो. चेअरमन असताना पण गेल्या वर्षी ते आपल्या कॉलेजमध्ये येऊन, मी तेव्हा चेअरमन नव्हतो, तेव्हा येऊन गेले, चांगलं संबोधित केले, चांगली पब्लिसिटी कॉलेजला दिली. जेव्हा मी सेंट जोसेफ कॉलेजमध्ये चेअरमन होतो तेव्हा रोकडे साहेब 600 विद्यार्थी होते. 10 वर्षामध्ये 2200 विद्यार्थी झाले. शिल्लक होती 2011ला 25 लाख. जेव्हा मी बाजूला झालो तेव्हा 10 करोड रुपये शिल्लक होते. आणि विविध डिव्हिजन चालू केला, गॅप, पीएफ, सेल्फ फायनान्स वगैरे. 5 वर्षापासून मी नाही आहे, ट्रस्टी म्हणून आहे. आता विद्यार्थी संख्या 2200 वरून 800 वर आहे. जेव्हा मी सकाळी घरातून निघायचो तेव्हा राईट साईडला, माझ्या घरातून राईट साईडला जायला कॉलेज असायचं, तर मी लेफ्ट साईडने वळून यायचो, सोपारात जायचो, सोपारातून घरी कॉलेजला जायचो. अशासाठी जायचो की माझी धर्मपत्नी मला सांगायची, कुठे चालला, सकाळी 8 वाजता उठून. तर मी सांगितलं ना, ऑफिसला चाललो. मी जायचो कॉलेजला 8 वाजता, 12 वाजेपर्यंत कॉलेजला असायचो. सांगण्याचं तात्पर्य असं की जे पत्रकार आहेत, जे मनापासून काम करतात. माझे वडील टीचर आणि हेडमास्टर होते म्युन्सिपाल्टीमध्ये. माझे एक भाऊ चर्चमध्ये फादर आहे. तर सोशल ॲक्टिव्हिटीज हे माझ्या घरातून जन्माला आले. माझ्या माफी ट्रस्ट म्हणून एक संस्था आहे, आई वडिलाचे नाही, माफी म्हणजे मार्टिना आणि फिलिप. या संस्थेतर्फे मी गोरगरिबाला ॲडमिशनसाठी, पुस्तकासाठी, आजारी लोकांना आपण मदत करतो. इमर्जन्सी कोणाला लागले पैसे तर ते मी बिन व्याजाने देतो. म्हणजे आजारी लोकांसाठी 10, 20, 25 हजार मदत करतो. पण एक ॲक्सिडेंट झाला, समजा कोणाला अटॅक आला आणि त्याला अर्जंट 2-3 लाख रुपये पाहिजे असतील, तर मी बिन व्याजी त्यांना देतो. मग तेच पैसे घेऊन दुसऱ्याला आपण देऊ शकतो. हे आपलं समाजामधलं आपलं कार्य आहे. मी माझ्या बाबतीत अशासाठी सांगतो की मला पुढे पत्रकाराबद्दल बोलायचं. मी एक विधवा विदूर 2013ला एक विधवा विदूरचा मेळावा केलेला. त्या विधवाचा मेळावा होतो, पण विधवा विदूरचं होतो. तर पुष्पा भावे आलेल्या, दुसरे कवी होतं, माझं नाव लक्षात येत नाही, सगळे कवी पत्रकार खूप आलेले. 3000 लोक होते. त्या 3000 लोकांना घरातून कॅच करून, म्हणजे हे करून पकडून, बसमध्ये बसून, रिक्षामध्ये बसून आपल्या वाघोलीमध्ये पितळगिराव बंगला, त्याच्या मागे प्रोग्राम केलेला. त्यांना शॉल, ब्लँकेट वगैरे वगैरे सगळं दिलं. माझी आई 2012मध्ये वारली ना, तेव्हा त्याच्या अगोदर माझ्या घरामध्ये ना घर बघायला लोक यायचे. तर त्याच्यामध्ये 2-3 विधवा होत्या, त्या माझ्या घरी आल्या नाही. तर मी त्यांना विचारलं, का नाही तुम्ही घरी आल्या? ते बोलतो, आम्ही अशासाठी घरी आलो नाही की एक गिरीजला घर बांधलाय ना, तर आम्ही विधवा होते ना, त्यामुळे आम्हाला त्यांनी घरात घेतलं नाही. तर मी तर चुकीचं आहे, विधवा होणं म्हणजे कोणी काय मुद्दामून का विधवा होतं का? तर मग तेव्हा मला आईने सांगितलं, तू याच्यासाठी काहीतरी कर. आई वारली 2012ला. 2013ला तेव्हा मी ॲम्ब्युलन्स आणला, ॲम्ब्युलन्स समाजासाठी ॲम्ब्युलन्स आणलं आणि फ्री ऑफ कॉस्ट. फक्त त्यांनी डिझेल भरलेलं माझी ॲम्ब्युलन्स आहे, ती पुन्हा भरून द्यायची, म्हणजे भरून गेलेली पुन्हा भरून द्यायची. तेव्हा एक अशी घटना घडली की एक सकाळातले एक कपल होतं, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझा ड्रायव्हर घेऊन गेला. तेव्हा घेऊन गेल्यानंतर त्यांनी घेऊन गेला, त्याला काही जेवण वगैरे दिलं नाही, घरी सोडलं सकाळ. त्यांनी त्याच्याकडून 500 रुपये मागितले.
5,000 रुपये जायचे 5,000 असतात ना, तरी 500 मागितले की 500चं डिझेल. तर त्यांनी सांगितलं की ते आम्ही देणार नाही. तर म्हटलं काय नाही देणार. तुमच्या शेठ जे आहेत ना ते ॲम्ब्युलन्सवर पैसे कमवून बंगला बांधला, मर्सिडीज गाडी चालवतो. ॲम्ब्युलन्स घेतलेला 6 महिने झाले, ते बंगला बांधला, मर्सिडीज गाडी चालवतो वगैरे वगैरे. मी सांगितलं त्यांना फोन दे. तर त्यांना फोन दिल्यावर ते दोघं ब्लाइंड होते, म्हणजे आंधळे होते आणि त्या सकाळात. तर मी सांगितलं काय आहे. तर बोलतोय ना आम्ही देणार नाही, तुम्ही असे बंगले बांधले, हे बांधलं ॲम्ब्युलन्सच्या वर. मी सांगितलं बाबा आम्ही आता मी 6 महिन्यापूर्वीच घेतलं ना, बंगले बिंगले बांधून टाईम झाला. तर तेव्हा मी ती गाडी त्यांना सांगितली की ती ॲम्ब्युलन्स त्याला देऊ नको, त्याला पैसे दे पाहिजे. ती ॲम्ब्युलन्स घेऊन जा संजीवनी हॉस्पिटलमध्ये दे. संजीवनी हॉस्पिटलचे चेअरमन महेश देसाई हे माझे मित्र आहेत. मग ती नेऊन मी ॲम्ब्युलन्स तिकडे दिली. म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज मला करताना लोक आपल्याला विविध उपमा देत असतात. आज पत्रकार आहेत, आता तुम्ही पत्रकार जमलेले आहेत. तर पत्रकार 99% पत्रकार खूप चांगले असतात, खूप म्हणजे खूप चांगले. पण 1% पत्रकार जो असतो तो आम्हाला ब्लॅकमेल करत असतो. आयुष्यामध्ये मोठा होत असताना कमी जास्त होते, हातातून काही चुक्या झालेल्या असतात, सगळ्यांच्याच होतात. त्यांनी येऊन मी त्यांना सांगितलं की तुम्ही या समोर बसा, आम्हाला काय, आम्ही तुम्हाला काय त्रास दिलाय की आमच्याकडून काय चुकलं ते आम्हाला तुम्ही सांगा. ते सांगत नाही, चुकलं काय नाही, पण आम्हाला तुम्ही आज पिवळं शर्ट का घातलं, आज लाल शर्ट का घातलं, तुम्ही मर्सिडीजमध्ये फिरवताना आम्हाला मर्सिडीज उभी करत नाही, तुम्ही आम्हाला रेस्टॉरंटमध्ये बिल भरत नाही, तुम्ही आम्हाला दारू देत नाही. 99% पत्रकार खूप चांगले. पण 0.1% आहे ना, जसे पोलिसा बाबतीत तसं असते ना, तसं 0.1% पत्रकार तुमचं नाव खराब करतात. माझ्याकडे आता मी गेल्या वेळी दुसरी ॲम्ब्युलन्स दिली 10 लाख रुपयाची संजीवनी हॉस्पिटल. तर आपले दिलीप दाबडे साहेब आले, त्यांनी माणूस पाठवला व्हिडिओ वगैरे करायला आणि त्याने यूट्यूबवर टाक. तर मी त्यांना सांगितलं तुमचे किती पैसे झाले. तो फक्त पैसे 1 रुपये ना, जे तुम्ही काम करता ना ते आम्हाला लोकांना दाखवायचं. आता आपल्या रोकडे साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या मुलीचा लग्नाचा जो अहेर पडतो ना डोनेशन, तो मी 11 लाख नेऊन दिला कार्डिनल हॉस्पिटलला. मुद्दा 11 लाखाचा नव्हता. तर सगळे चॅनलवर आले, आज तक, जी न्यूज पासून स्टार, ते बोलता आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची. तर मी सांगितलं काय झालं. तर मुलाखत अशी घ्यायची आहे की तुम्ही 11 लाख रुपये दिले, मुलीचे जमा झालेले, तो इम्पॉर्टंट भाग नाही. लोक खूप डोनेशन देतात, पण जे इंटेन्शन आहे की लोकांनी आपलं लग्न झाल्यानंतर लोक विसरतात, मोठ्या मोठ्या लोकांना पार्ट्या देतात. पण तुम्ही संजीवनी हॉस्पिटल, कार्डिनल हॉस्पिटलला तुम्ही जे डोनेशन दिलं ना, तर हा सगळा संदेश मला दुनियाभर आम्हाला पसरवायचा आहे. आणि त्यानंतर त्या 7 दिवसानंतर एक अपंग मेळावा आम्ही भरला. फादर मायकल जी आहे, सिंथिया बॅप्टिस्ट आहे. तर 1000 लोक माझ्याकडे 14 फेब्रुवारी 2021ला आले. तर त्यांना घरातून घेऊन त्यांना खाणं पिणं किंवा त्यांच्याबरोबर खेळणं संपूर्ण दिवस. जसं आपण प्रोग्रामला लाखो करोड रुपये खर्च करतो, तसे आपले पत्रकार बंधू आहेत, तसे आपले अपंग बंधू आहेत. ह्यांना कशी आपल्याला मदत करता येईल. पैसे आपण कमवतो, पैसे कमवल्यानंतर ते काय सगळेच पैसे आपण काय घेऊन जात नाही वर, आणि सगळेच पैसे का मुलीला काय लागत नाही आपल्याला. त्याच्यातून काय खर्च पत्रकार करता, लोकांकरिता. तुम्ही इथे जे बसलेत ना, मला तुमच्या चेहऱ्यावरून किंवा तुमच्या बोलण्यावर वागणूक तुम्ही नॉन कॉर्पोरेट आहे, ब्लॅकमेलर नाही आहे, हे मला तुमच्या चेहऱ्यावरून दिसते. आणि मला असं वाटते की जसं आपण समाजासाठी, अपंग लोकांसाठी, की जे वंचित आहेत लोक त्यांच्यासाठी जसं करतो, तसं माझी इच्छा अशी आहे, रोकडे साहेबांना बोलून दाखवलं की तुमच्यासाठी पण आम्हाला काय करायला वाटते. माझी स्वतःची इच्छा आहे. माझं 2-3 ठिकाणी हॉटेल आहेत, तुम्ही कधी पण तिकडे या राहायला, 1 दिवस 2 दिवस. तुम्ही कधी पण गेले तरी तुम्हाला डिस्काउंट मिळेल, फ्रीमध्ये मिळेल. मी तुमचं हमेशा स्वागत करेन. पुढच्या वेळी जेव्हा तुमचा प्रोग्राम आहे, अशा वेळेला परवानगी घेतो. तर पुढच्या वेळेला जो प्रोग्राम आहे तो माझ्या इथे मॉलमध्ये टॅनिया बँकेट म्हणून हॉल आहे, त्या हॉलमध्ये तुम्ही प्रोग्राम घ्या.
आणि जेवणासाठी तुम्ही या असं. दुसरा विषय असा आहे, आशा मॅडमबद्दल मला बोलायचं आहे. आशा मॅडम माझ्या बाजूला बसायचे, बाजूला म्हणजे तुम्ही जसे बसले तसे तिकडे. आज एक लेडीज स्वतःचे काय पैसेवाले काय नव्हते, पण स्वतः शिकून स्वतःच्या कर्तृत्वावरून इथे नालासोपारामध्ये एवढी मोठी शाळा कॉलेज काढणे, नंतर बोईसरमध्ये काढणे, किती मोठी गोष्ट. आम्ही जेन्ट्स करू शकतो. हा कुठलाही बॅकिंग नाही, म्हणजे कोण पॉलिटिक्सचे पैसे आहेत की पोलिसाचे पैसे आहेत किंवा कोणाचे पैसे आहेत असं बॅकिंग नसताना एवढं मोठं काम केलं. अशा मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन करायचं होतं. तुमच्यासाठी व्यक्ती समाजामध्ये एक जे भरवते का तिच्या स्वतःसाठी तिला काय लागते खायला प्यायला, आपल्याला काहीतरी लागते पण त्यांना काय काही लागत नाही. तर अशा मॅडम सोशल ऍक्टिव्हिटी पासून सगळं काय ते करतात, समाजाला एक उपदेश देतात. तसंच माझं पण तसंच काम आहे. मला सोशल ऍक्टिव्हिटीची खूप आवड आहे. जसं मी बिझनेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की खूप 40 वर्षापूर्वी सिव्हिल इंजिनियर आहे. 40 वर्षापासून या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये नालासोपारा वस्तीमध्ये शॉपिंग मॉल आहे, सगळं काय आहे. पण तरी मला आवड समाजाची खूप आहे. मी ते साईबाबा मंदिर, साईबाबाचं मी भक्त आहे. माझा टॅनिया टाऊन म्हणून आचरण कॉम्प्लेक्स आहे, तिकडे मी साईबाबाचं मंदिर बांधलं आहे. आणि दर गुरुवारी 100 लोकांचं आम्ही भंडारा होत असते आणि दर गुढीपाडवाला 5000 लोकांचा भंडारा. आज तिथे पुस्तक वाटप, लोकांना गरीब लोकांना मदत करणं हे आपलं कार्य आहे. लोक पहिला मंदिर बांधतात, जैन मंदिर बांधतात, शाळा बांधतात, मग बिल्डिंग बांधतात. मी सगळं पूर्ण केल्यानंतर मंदिर बांधतो. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शिर्डीला तुम्ही कधी पण या. माझं चांगलं हॉटेल आहे, 762 हॉटेल आहे, त्याच्यामध्ये नंबर 1चं आपलं हॉटेल आहे. तुम्हाला सगळ्या पत्रकाराला फ्री ऑफ चार्ज पाहिजे तर मी तुम्हाला इथून घेऊन जाऊन पुन्हा इथे सोडेल, पिकअप आणि ड्रॉप. कारण तुमचं बघा पत्रकाराचं काम आहे ना, लोकांना दुनियाला दिशा देण्याचं काम आहे. आणि तुम्ही ज्या हिशोबाने, कारण आता कसं झालं डिजिटल झालंय, तरी पण तुम्ही याच्यामध्ये आहे. मी ऑनलाईनवर सगळे पेपर्स वाचतो. तर तुमचं लोकांना दिशा देण्याचं काम आहे आणि निस्वार्थीपणाचं काम आहे. तुम्ही दुसरा धंदा केला तर लाखो रुपये कमवू शकता, पण याच्यामध्ये पैसे कमवण्यासाठी येत नाही. तुम्हाला आज तुम्ही आले, तुम्हाला आवड आहे म्हणून येते. तशीच मला तुम्हाला आवड आहे. कुठल्याही गोष्टीसाठी माझी माफी ट्रस्ट आहे, मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय मदत लागेल आणि दुसरं इतर कुठल्याही गोष्टीसाठी मदत लागेल ते मी सदैव द्यायला तयार आहे. आज मला बोलवल्याबद्दल लोकांचे तुमचे साहेब सावंत साहेब सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे. इथले सगळे स्टाफ किती चांगले स्टाफ आहेत. एक लेडीज आली ती माझी गाडी पार्किंग करायला रोडवर येणार आली, ती आता व्हिडिओ शूटिंग करतो. तर एवढे सगळे स्टाफ चांगले आहेत. अशा तुला आणखी तुमच्या मुलाला की खूप खूप पुढे नाव, खूप खूप चांगली भरभराट व्हावी. आता मला ती बोलवत होती की तुमची जागा आहे तिकडे आता शाळा कॉलेज करू. सांगितलं ना वर्ग असं बाजूला बसत होते, सांगितलं ना. तर खूप आता मला वाटतं आपण शाळा कॉलेज एकत्र काढूया. माणसाचं कॉमन वय असते 75, आता मी 60 वर्षात झालो ना. तर आता मला मी सांगितलं मला जगू दे, जरा मौज मजा करू दे, दुनियाभर फिरू दे. आता कुठे धंदा करायला लागतो ते बोलतो आपण तुला शाळा कॉलेज तू कर, आम्हाला आमचा धंदा करू दे, तू तुझा धंदा कर, माझी जागा घे तू कर, मला इन्व्हॉल्व करू नको. थँक्यू व्हेरी मच. मी तुमचा खूप वेळ घेतल्याबद्दल आभारी. आणि पुन्हा आवाहन करतो, पत्रकारांनी माझे नंबर घ्या, माझ्याशी संपर्क साधा, मी पण घेतो. कुठली मदत लागली की मी अहोरात्र करायला तयार आहे. माझा हॉल आहे, 25,000 म्हणजे 2,500 लोक राहतात. तर पुढच्या वर्षी आपण खूप मोठा प्रोग्राम करूया. आणि तुम्हाला माझ्या कुठल्याही हॉटेलमध्ये जायचं असेल तर मला फोन करा, फ्री ऑफ चार्ज. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.